आईने घेतला आज सकाळी सकाळी चुरमा बनवण्यासाठी. चुरमा कोणासाठी? तर अन्वीसाठी. अन्वीला चुरमा खायचाच होता. तिला म्हटलं नाही भाजीपोळी झालेली आहे तर चुरमा नको खाऊ, भाजीपोळी खाता नाही म्हणे, मला चुरमाच खायचा. आणि मी एवढी आश्चर्यचकित झाली तर अन्वीने ना एवढा छान हॉल आवरला होता नाही, ते आता बाईचं खेळणं चालू होतं. बघू शकता तुम्ही किती छान असा हॉल आवरला. माझे कपडे धुवून झाले होते तर आई म्हणे चल मी खाली टाकून येते. तर आई गेली खाली कपडे टाकण्यासाठी. तर ही बच्चा पार्टी काय आईच्या सोबतच राहते, ते गेले. आजी आल्यापासून ना मुलांना खूपच असा आनंद वाटतो. आईला काही सोडतच नाहीये. हातावरती लागलेलं ते दिसलं, ते चिमणीताईचं घरटं आहे. ती दरवर्षी तिथेच घरटं बनवते. दरवर्षीची तिची जागा फिक्स झालेली ती घरटं बनवण्यासाठी. इथे माझा स्वयंपाक झाला होता. मस्तपैकी उडदाचं वरण केलं होतं. वियांच्या आवडीचा मेन्यू होता. तर बघा कसा हाताने जेवत होता. त्याला आता समजायला लागला, स्कूलमध्ये जातो तेव्हापासून हाताने जेवतो. आणि मग मी घेतलं होतं ब्लाऊज कट करण्यासाठी, कारण की आता म्हटलं आईला म्हटलं चल तुझा 1-2 ब्लाऊज शिवून देते, वेळ आहे तर. ती काय आहे अर्धे कामं तशी तर करतेच आहे, मग मला काही काम नसतं जास्त. तर म्हटलं चल काम नाही आहे तर म्हटलं घेते ब्लाऊज शिवायला. ब्लाऊज शिवायला घेतलं तर दीदी म्हणे माझ्या ड्रेसला टिप टाकून द्या काकी. ती आली तर मग ते टिप वगैरे टाकून झालं, ब्लाऊज शिवून झाला. नंतर मी गेले भाजीपाल्यासाठी. भाजीपाल्याला गेलो आम्ही. माझी ही मैत्रीण कधीच चालताना येत नाही, तिला गाडीशिवाय काही होत नाही, गाडीवरच जावं लागतं. घरी आले मग घेतला भाजीपाला निसण्यासाठी. भाजीपाला निसून झाल्यानंतर म्हटलं नंतर करू स्वयंपाक निवांत, आपण पहिले भाजीपालाच निसून घेऊ, ते कसं पालेभाज्या राहतात खराब होतात म्हटलं. तर असा होता आजचा आपला मिनी ब्लॉग. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.